अधिकारी म्हणून रिटायर झालेलो आहे, सेवानिवृत्त झालेलो आहे. आणि मला गर्वाने सांगावं लागतं की ह्या शाळेचा एक विद्यार्थी पोलीस अधिकारी म्हणून मी जर बोलतोय आणि मला राष्ट्रपती पदक पण मिळालेलं आहे. त्या शाळेने मला जे मार्गदर्शन केलं, माझ्या गुरुजनाने जे मार्गदर्शन, त्यामुळे आज मी घडलेलो आहे. एक मला आठवतं, मी आमच्या एका पोलिटिशनला आत होतो, तर तुम्हाला का सांगायचं, मी निमित्त का सांगायचं की आपल्या मुलांना कसं घडवायचं. गुरुजन तर घडवतच असतात, तर आपल्या मुलांना सुद्धा कसं घडवायचं ते सांगतो. मला तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, एक घटना सांगतो. मी माझ्या पोलिटिशनच्या हद्दीमध्ये रात्रीचं गस्त असताना सकाळी पहाटे 3:30 पावणे 4 वाजता काय व्हायचं, ते सकाळी मुंबईकर असतात, त्यांना माहिती आहे की पेपरवाले पहिले सुरुवातीला उठतात, ते पेपर येतात, ते पेपर ते स्क्रुटिनी करत असतात वगैरे. तसाच एक पेपरवाला, मी गाडी तिथे थांबवायचो, तो पेपर घेऊन यायचा, पेपर द्यायचा. सुरुवातीला त्याने आपले पैसे द्यायला लागलो, पैसे नको म्हटला. मी म्हटलं का बाबा, तुला का फुकट येतात का ते पेपर वगैरे. तर तो म्हटला नाही, आम्हाला कमिशन असतं. मग कशाला तू हे करतोय. मग त्याला प्रत्येक वेळेला मी रात्रीच्या गस्ताच्या वेळेला तिथे थांबायचो आणि त्याला म्हटलं तू एवढ्या सकाळी उठतो, तू लहान तुझ्याकडे 2 लहान एक मुलगा आणि मुलगी असते, म्हटलं बाकी कोण तुला मिळत नाही का. तो म्हणतो नाही, ते परवडत नाही. मग म्हटलं ते पेपर झाल्यानंतर तुम्ही काय करता, पेपर तुमचं संपल्यानंतर तुम्ही काय करता तुमच्या उदरनिर्वाहासाठी काय करतो. म्हणतो मी दुसरीकडे जॉब करतो. आणि त्याचा दिनक्रम म्हणजे 2:30 वाजता उठायचं, 2:30 वाजल्यापासून राबायचं आणि रात्री 8 वाजता झोपायचं. तर एक दिवस तो म्हणजे 5-6 वर्षांनी मी ज्या फाउंडेशनला होतो, तर तिथे पत्रिका घेऊन आला, तिच्या मुलांच्या पत्रिका घेऊन आला, म्हणजे 5-6 वर्ष अधिक असतील ते. तो पत्रिका घेऊन आला. पत्रिका घेऊन आल्यानंतर त्याला म्हटलं हे डॉक्टर कोण आहे ते. तर ते डॉक्टर आणखीन खाली पण एक डॉक्टर होतं, मुलीचं नाव वरती होतं डॉक्टर म्हणून आणि खाली मुलाचं नाव होतं डॉक्टर. तर मी त्याला विचारलं की हे कोण आहे. ते म्हटलं माझी मुलगी. अरे म्हटलं तुमचा पेपर हे विकायचं असं नेमकं कसं काय तू शक्य झालं, तुला असं कसं शक्य झालं की तुझ्या लिमिटेड उत्पन्नामध्ये डॉक्टर बनवणं इतकं सोपं नाही आहे. तर तो म्हटलं साहेब, एक मी मुलांसाठी किंवा आमच्या घरच्यांसाठी वायफळ जो खर्च असायचा, तो वायफळ खर्च आम्ही टाळायचो. आणि तो वायफळ खर्च करण्याऐवजी रोज मग समजा काय वांगे आणायची, काय बटाटे आणायचे वगैरे असे शिकून ते खायचे. ते म्हटलं आम्हाला चिकन वगैरे असं कधी सणवारी वगैरे असं कधी तर आम्ही खायचो. आणि असे पैसा जमा करून आम्ही ते केलं. तर लहान असताना मुलं त्याला विचारायची ना, बाजूच्या घरामध्ये चांगलं मिळते, पक्वान्न आहेत, आणि बाबा रोज मला वांगी घालता, बटाटे घालता, हे केलं तुम्ही काय ना काय कडधान्य घालता, हे कसं काय शक्य, कसं काय खाणार आम्ही. तर त्यावेळेस त्याने चांगलेच मला सांगितलं की तुम्ही दुसऱ्यांच्या ताटामध्ये बघू नका. तुम्ही दुसऱ्यांच्या ताटामध्ये जर बघितलं तर तुम्हाला ताटातले जे पदार्थ आहेत ते तुम्हाला चविष्ट वाटणार नाही. आणि असं करून ते त्याने जो दिलेलं आहे, उपदेश दिला मुलांना, आणि ते मुलांनी पण त्याप्रमाणे केले, मेहनत केली. तिची मुलगी डॉक्टर झाली, त्याला जावई पण डॉक्टर मिळाला, MD होता. मुलगा होता तो इंजिनिअरिंग करत होता. म्हणजे असं असतं आपल्या मुलांना कसं वळण लावायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शाळा ही आपली समजा. आम्ही प्रत्येक आता रिटायर झालं तर आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये असतो वगैरे सगळे. तुम्ही आपलं समजा, आपल्या शाळेमध्ये बाबा काय कुठल्या लॅक्यून आहे, कुठे बाबा तुम्हाला कमतरता दिसते. शक्यतो एकाला नाही झालं, आपण एकत्र येऊन आपण ते लॅक्यून जो असेल किंवा कमतरता असेल तर ती आपण शाळेची पूर्ण करू. कारण कसं असतं, सरकारकडे जिल्हा परिषद शाळा म्हटल्यानंतर आता काय सांगली ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर जिल्हा परिषद शाळा माझी विद्यार्थ्यांनी 5 स्टार शाळा केलेल्या आहेत, 5 स्टार शाळा केलेल्या आहेत. तर तसा जर संकल्प तुम्ही केला तर काय आपली शाळा शिकवण्या शाळेचा आपण नाही करू. आता शाळेतल्या गुरुजींनी विद्यार्थी वगैरे हुशार त्यांनी रोबोटिक वगैरे ते प्रदर्शनामध्ये भाग घेतला, आपला झेंडा फडकवला वगैरे रोबोटिकच्या याच्यात आपण बघतो. ते गुरुजी काही नाही सातत्याने ते सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात. आपल्याला चांगले शिक्षक वर्ग मिळालेले आहेत. तर माझं तुम्हाला एवढंच आव्हान असेल की आपण करतो. आता मी माझा आल्यानंतर वाढदिवस 61वा वाढदिवस इथे केला. मी म्हटलं घरी नाही, संध्याकाळी शाळेत करायचा. तर त्यावेळेला मी 3 टेबल दिले होते. बरोबर आहे ना, तुम्हाला 3 टेबल दिले होते. म्हटलं वायफळ खर्च करा, म्हणजे शाळेला काहीतरी करा. असे काही ना काही आमचे काही ना काही चालूच असतं. तर फक्त तुम्हाला एकच संदेश देईल
आपल्या मुलांना संदेश फक्त तुम्हाला काय देतो, आपल्या मुलांना किंवा कोण नातू असतील किंवा काय असतील, तर आता एक व्यसन चालू झालेलं आहे सोशल मीडियाचं आणि मोबाईलचं. ते घातक, जसं काही तंबाखू, सिगारेट, दारूपेक्षाही ते घातक आहे. तर ते शक्यतो त्यांना त्याच्यापासून परावृत्त करायला बघा. कारण काय झालं त्या व्यसना, आपण ती मुलं गप करण्यासाठी आपण त्यांना मोबाईल देतो. मोबाईल दिल्यानंतर त्यांना ते व्यसनाधीन होतात मोबाईलचे. तर तेवढं एक करा. आणि माझे 2 शब्द संबोधन पुन्हा एकदा तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद.